मॅच आपण पाहतोय टीम स्वर्गीय नुमान 11 एफडीसी कडूस संघ आणि त्या विपक्षात टीम हबीर आरपी लायन वाडा या दोन टीम मधली ही मॅच आहे आणि तिथे ऐनोल आणि रुपेश लोखंडे दोन विध्वंसक खेळाडू ते मैदानात दाखल झाले जिथे पहिल्या बॉलवर सिंगल घेतली आहे आणि तिथे स्ट्रायकर एंडवर बॅटिंग करण्याकरता रुपेश लोखंडे काल जो पालघर डिस्ट्रिक्ट आदिवासी प्रीमियर लीग जे आपण पाहिले त्यातनं रुपेश लोखंडे त्याची देखील वर्णी लागली अगदी त्या स्पर्धेतनं आणि तोच बॅटर तिथे स्ट्रायकर एंडवर असेल बॅटिंग करण्याकरता आणि त्या विपक्षात या वाडा तालुक्यातला एक वेगवान गोलंदाज शोएब बव्वा बॉलिंग करण्याकरता सज्ज होते. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर बॉल जिथे अपील शोएबकडनं खूप जास्त होती स्ट्रॉंग होती मात्र इथे पंच ते नाखुश असतील आणि पॅटची कट असं दर्शवलं स्क्वेअर लेग पंच देखील दर्शवतायत लगेच तत्पूर्वी कोणत्याही प्रकारची धाव नसेल. 2 बॉलचा खेळ झालाय चांगली मॅच ती मैदानात रंगते 3-3 ओव्हरच्या मॅच ते आपल्याला पाहायला मिळत आहेत जिथे एफडीसी कडूस आणि त्या विपक्षात टीम अबीर 11 आरपी लायन वाडा. पुढचा चेंडू रुपेश लोखंडे इथे अतिरिक्त बाहेर जाणार बॉल तो इथे दर्शवलाय तिथे सिंगल वेगाने कंप्लीट केली डबलचा कॉल इथे 2 कंप्लीट केल्यात अगदी बाउंड्री लागत बॉल होता जिथे मुजम पटेल यानं बॉलला फील्ड केलं बॉलची फेकी केली धावा इथे स्कोर कार्डवर लागल्यात त्या धावा असतील त्या टोटल 3 ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे जिथे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक ते मैदानातनं चालू आहे. पहिला 3 बॉल 3 धावा त्या स्कोर कार्डवर बनल्यात अगदी दर्जेदार मॅच ती आपण मैदानात पाहतोय. शिवकृपा मित्रमंडळ गातेस व डिकीपी स्पोर्ट शिवकृपा पाहुणेपाडा जिल्हा प्रमुख चषक 2026 आदरणीय व्यक्तिमत्व श्री डॉक्टर देवानंदजी थळे साहेब. सव्यत मॅचच्या दिशेनं शोएब अगदी प्रति बॉल मागे एक कानमंत्र तो फैजानकडनं दिला जातोय. महत्वाची मॅच आहे हे त्याला माहिती आहे. पुढचा चेंडू चांगला बॉल पडल्यानंतर जो काही टर्न प्राप्त झाला ना जिथे एसटी रक्षकापर्यंत बॉलला घेऊन गेलाय आणखीन एका डॉट बॉलची उद्घोषणा इथं होती. निर्धाव चेंडू सव्यत मॅचच्या दिशेनं जिथे बॉलिंग ट्रॅकवरनं शोएब बव्वाचं षटक ते मैदानात आपण पाहतोय. पुढचा चेंडू इथे मिस टायमिंग स्ट्रोक चेंडू हवेत आहे फैजान जज करतोय आणि इथे कॅच कॅरी केलाय विकेट जातीये बॅटरला परतावं लागेल. रुपेश लोखंडेचा संपवला खेळ ते विकेट जातीये नवीन बॅटरला संधी मिळेल. तिथे चेंडू बराच काळ हवेत राहिला जिथे फैजान अगदी सहज जज केला आणि तो कॅच कॅरी केला. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने येतोय अक्षय तो बॅटिंग करण्याकरता येतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जी 3 या धावसंख्येवर स्थिर असेल तिथे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिला षटक ते मैदानात चालू आहे. 5 बॉलचा खेळ झालाय अजूनही इथनं एक शेवटचा आणि अंतिमचा बॉल तो इथनं हाताळावा लागेल. बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाज शोएब बव्वा मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक ते इथनं मैदानातनं चालू आहे. शोएब बव्वाची गोलंदाजी ती मैदानातनं चालू आहे. अक्षयच्या विपक्षात चेंडू हाताळावा लागेल. चला मॅच थोडी स्पीडअप करा. आज ओपन एक गाव एक संघ यातनं 10 टीम ते या स्पर्धेतनं खेळताना दिसतील आजच्या दिवसातनं. जर आपण पाहिलं तर संपूर्ण स्पर्धा जी सावली क्रिएशनच्या माध्यमातून आपण लाईव्ह पाहतोय. बराचसा प्रेक्षक वर्ग या सकाळच्या सत्रातनं देखील जोडला गेला यूट्यूबच्या माध्यमातून त्याही सर्व प्रेक्षक वर्गाचा हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम वेलकम या जिल्हा प्रमुख चषक मध्ये. पुढचा चेंडू वेगवान आहे जसा आलाय तसाच खेळायचा प्रयत्न मात्र इथे शैलू त्यानं कॅच कॅरी केलाय. ते बॅटर अक्षय कोकाडे त्याच्या इनिंगला बसलाय पूर्णविराम. एका षटकाचा खेळ संपलाय. 2 विकेट 3 धावा स्कोर कार्डवर लागल्यात.
ओव्हर नंबर 2 करता साजिद आलाय बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता. षटक क्रमांक 2 ची हाताळणी करेल इथून पुढे या ओव्हर मधनं साजिद. इट्स अ व्हाईट बॉल. तो अतिरिक्त बाहेर जाणारा चेंडू. धावसंख्या 4 लागली आहे स्कोर कार्डवर. षटकची हाताळणी ती मैदानात चालू आहे. 4 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. नवीन बॅटर जिथे स्ट्रायकर एंडवर ऐनुलला आपण पाहतोय बॅटिंग करताना. स्ट्रायकर एंडवर बॅटर ऐनुल, त्या विपक्षात साजिद. पुढचा चेंडू. चौयात मॅचच्या दिशेनं ऐनुल, तो सध्या स्ट्रायकर एंडवर. पुढचा बॉल जिथे एक धाव अर्जित केली आहे शैलूनं. बॉलची अगदी क्विक फेकी गेली आहे. सिंगल अर्जित होती आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वधारते. या स्कोर कार्डवर 5 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. चौयात मॅचच्या दिशेनं जिथे साजिद. पुढचा चेंडू बॉलिंग ट्रॅकवरनं. फटका जोरकस खेळलाय जिथे शैलू पुन्हा एकदा पुढे येतोय. फ्लंबल होतीये. एक धाव तर वेगानं कंप्लीट केली. डबलला कॉल दिलाय. शोएब आलाय बॅकअपला. 2 कंप्लीट केल्यात. चांगली रनिंग ती आपण मैदानात पाहतोय. या 2च्या मदतीने धावसंख्या वधारतीये, पुढे जातीये. स्कोर कार्डवर 7 धावा ते इथे स्कोर कार्डवर बनल्यात. साजिदचं षटक ते मैदानात चालू आहे जिथे पहिल्या ओव्हरला फक्त आणि फक्त 3 धावा देत मात्र 2 विकेट त्या शोएबनं घेतल्या. पुढचा चेंडू उमेश लोखंडे करिता. स्विचिटचा फटका खेळण्याचा जो काही प्रयत्न केला चौयात मॅच मध्ये जिथे उमेश लोखंडे करता. पुढचा चेंडू. चांगला बॉल, डॉट बॉल तिथे हाताळला जातोय. निर्धाव चेंडू तो टाकला जातोय. चांगली गोलंदाजी ती इथनं मैदानात होती. निर्धाव चेंडू. चेंडू आतापर्यंत टाकून झाले ते टोटल 4. जिथे चांगली गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी ती इथं होती. साजिद अगदी ऑलराऊंडर खेळाडू आहे. सातत्यानं एफडीसी कुडूसकरांकरता महत्वाचं योगदान ते साजिदनं दिलंय. ते नो बॉल तो घोषित केलाय. 1+1 टोटल 2 मिळतील. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाती. स्कोर कार्डवर 9 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात.
9 ही धावसंख्या स्कोर कार्डवर असताना साजिदचं षटक ते मैदानात चालू आहे. तिथे बॉल फ्री हिटचा असेल. सव्यात मॅचच्या दिशेनं जिथे स्ट्रायकर एंडवर ऐनूल आहे आणि आता विपक्षात पुढचा बॉल साजिद. ते जोरकस खेळायचं होतं मात्र इथे क्षेत्ररक्षक तो पुढे सरसावतोय. सिंगल ती कंप्लीट केली आहे. बॉलची फेकी येते. एकच धाव तिथे अर्जित होईल. एकच्या मदतीने धावसंख्या वधारतीये पुढे जाते. स्कोर कार्डवर 10 धावा तर इथे स्कोर कार्डवर लागल्यात. साजिदचं षटक ते मैदानात चालू आहे. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिमचा बॉल तो साजिदच्या गोलंदाजीतनं शिल्लक असेल. 10 ही धावसंख्या. 2 विकेट्स त्या आतापर्यंत गेल्यात. 3 ओव्हरची मॅच. कमी ओव्हरचा क्रिकेट इथे फटकेबाजी ती करावी लागेल. पुढचा बॉल वाईट. ते वाईट घोषित केलाय ऑफिशियल पंच राज दळवी यांनी दर्शवलं. बॉल वाईट असेल. त्या वाईटच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्डवर 11 धावा तर इथे स्कोर कार्डवर बनल्यात. पुढचा चेंडू बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज साजिद. इथे सिंगल शैलू बॉलवर पुढे सरसावला. अगदी बॉलला चांगल्या पद्धतीने फील्ड केलं आणि अगदी क्विक बॉलची फेकी. सिंगल कंप्लीट होती. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न वधारते पुढे जाते. धावा झाल्या त्या टोटल 12 धावा त्या स्कोर कार्डवर बनल्यात. शेवटचं आणि अंतिमचं षटक ते इथनं हाताळावं लागेल. ओव्हर नंबर 3. 3 ओव्हरची मॅच. नेक्स्ट मॅच टीम यंगस्टार कुडूस आणि त्या विपक्षात टीम ओम स्वस्तिक 11 सारशी. जाऊयात मॅचच्या दिशेनं. चला अंतिम षटकाकरता गोलंदाज आलाय. बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर नंबर 3. डॉक्टर 11 आणि त्या विपक्षात पाहुणी पाडा. डॉक्टर 11 आणि त्या विपक्षात पाहुणी पाडा. ही मॅच मैदानात रंगेल नेक्स्ट मॅच मध्ये. तिथे सगळ्यात मॅचच्या दिशेनं जिथे ओव्हर नंबर 3 ला सुरुवात केली जाईल. तिसरा आणि अंतिमचा षटक आहे. 3-3 ओव्हरची मॅच ती आपण मैदानात पाहतोय. तिसऱ्या षटकाकरता नवाज झालाय गोलंदाजी करण्याकरता. ओव्हर नंबर 3 पहिल्या 2 ओव्हरच्या अखेरीस 6.0च्या सरासरीने 2 ओव्हरला 12 धाबा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. तिसरा षटक आहे. समोर उमेश लोखंडे नवाज गोलंदाजी करण्याकरता आलाय. बॉलिंग ट्रॅकवरनं समोर उमेश लोखंडे असेल. स्ट्रायकर एंडवर बॅटिंग करण्याकरता. फटका जोरकस खेळलाय शैलू. त्यानं बॉलला फील्ड केलं. प्रयत्न चांगला होता. तिथे शेवटच्या मोमेंटला त्याच्या चेहऱ्यावर येऊन जरी बॉल आदळला असला तरी बॉलला अगदी फैजानच्या माध्यमातून तिथं बॅकअप दिलं गेलं आणि एक धाव ती कंप्लीट केली. अंतिमच्या आणि शेवटचे 5 बॉल तर इथनं शिल्लक असतील. नवाजची गोलंदाजी ती मैदानात आपण पाहतोय. पुढचा चेंडू जिथे क्षेत्ररक्षक आहेत त्याकडनं जी काही पहिली चुकी घडली. अगदी दुसऱ्या प्रयत्नात त्यानं बॉलला फील्ड केलं आणि या 2 कंप्लीट केल्यात. धावसंख्या 15 लागली आहे. स्कोर कार्डवर 4 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे.
नवाजची गोलंदाजी ती मैदानात आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर इनूल आहे स्ट्रायकर एंडवर बॅटिंग करण्याकरता. त्या विपक्षात पुढचा चेंडू. इट्स अ वाईट बॉल तो इथे घोषित केलाय. ऑफिशियल पंच दर्शवतायत वाईट असेल. या वाईटच्या मदतीने धावसंख्या 16 ती स्कोर कार्डवर लागली आहे. इथे पुढचा बॉल चेंडू हवेत आहे. एक टप्प्याखेर बॉलला फील्ड करतोय. 2 कंप्लीट केल्यात आणि या 2च्या मदतीने धावसंख्या वधारतीये पुढे जातीये. स्कोर कार्डवर 18 धावा त्या स्कोर कार्डवर बनल्यात. 3 बॉलचा खेळ झालाय. 18 रन त्या स्कोर कार्डवर लागल्यात. तिथे बॉलिंग नवाजची गोलंदाजी ती आपण मैदानात पाहतोय. शिवकृपा मित्रमंडळ गातेस डीकेपी स्पोर्ट शिवकृपा पाहुणेपाडा जिल्हा प्रमुख चषक. अगदी फायनलचा दिवस आहे आजचा. या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. इट्स अ नो बॉल. अतिरिक्त बाहेर जाणारा बॉल. पुढे फ्री हिट तो असेल. या बॉलवर 19 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. जरी मोठे फटके येत नसले ना तरी मात्र सिंगल डबलला धावा त्या बनल्यात. 19 झाल्यात. सकाळचं सत्र आहे. पहिली मॅच आहे जिथे 2 क्वालिफाय झालेल्या टीम मधली. पुढचा चेंडू अगदी फटका चांगला आहे. स्ट्रेट आलाय जिथे फैजाननं बॉलला फील्ड केलं. बॉलची फेकी केली आहे. 1 धाव वर्जित होती. 1च्या मदतीनं 20 धावा स्कोर कार्डवर बनल्यात. नेक्स्ट मॅच टीम डॉक्टर्स 11 आणि त्या विपक्षात टीम डीकेपी पाहुणेपाडा. 2 टीम आपण तयार राहायचंय. पुढचा चेंडू उमेश करिता. हाफ ट्रॅकर बॉल. एक चुकीचा बॉल तुम्हाला एक मोठा फटका देऊन जाईल. 6 धावांकरता उमेशच्या बॅटमधनं हा आलाय षटकार. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 26 रन ऑन बोर्ड. 26 धावा त्या स्कोर कार्डवर बनल्यात. शेवटचा बॉल तो इथनं असेल. शेवटच्या बॉलची हाताळणी ती इथनं केली जाईल. उमेश लोखंडे स्ट्रायकर एंडवर पाहतोय. आता फायटिंग स्कोर बनलाय. तर आपण पाहिलं ना तर वाडा 11ची अबीर 11 आरपीएल आणि वाडा 11 याही टीमची बॉलिंग लाईन तितकीच चांगली आहे. मात्र इथे 26 झाल्यात. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू तो इथनं हाताळावा लागेल. गोलंदाज नवाज गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. स्वर्गीय नुमान 11 एफडीसी कुडूस संघ आणि त्या विपक्षात अबीर 11 आरपीएल आणि वाडा. शेवटचा बॉल टार्गेट सेट करण्याकरताचा हा शेवटचा चेंडू टीम वाडा करता. चांगला बॉल दर्जेदार. आणि इथे विजयाकरता टीम स्वर्गीय नुमान 11 एफडीसी कुडूस या टीम करता 27 धावा म्हणजे येणारे 18 बॉल आणि 27 धावा त्या कराव्या लागतील. आणि या 27 धावा कशा पद्धतीने केल्या जातील हे ऐकवण्याकरता ऐकूयात अक्षय पांडव सर यांना.
हॅलो हॅलो वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सकाळचं पहिलं सत्र आणि महत्त्वपूर्ण क्वार्टर फायनलचा सामना जो आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. टीम आर पी लायन्स अबीर 11 वाडा आणि त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर टीम नोमान 11 FDC कुडूस ज्यांच्यामध्ये मॅच सुरू आहे. पहिल्या ओव्हर करता गोलंदाज अंकुश गुप्ता, फैजान मेमन करता. पहिलाच बॉल फैजान मेमन उडवून फेकून देतोय सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरनं सीमा रेषा पार. फैजान मेमनचा पहिला तडाखा, ब्लास्ट षटकार. अगदी दर्जेदार फटका ऑफस्टम्पच्या बाहेर पुढे टाकण्याचा प्रयत्न होता आणि त्या बॉलला अगदी योग्य तऱ्हेनं फैजाननं खेळलं. षटकारामध्ये परावर्तित केलंय. 6 आपल्या वैयक्तिक डावाची सुरुवात केली आहे. बॅक टू बॅक दुसऱ्यांदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न अंगलट आला. इथे माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन होतंय. फैजान मेमन एक मोठा झटका लागलाय टीम FDC कुडूसला. फलंदाज फैजान बाद. दोन चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि तदनंतर धावसंख्या 6 आहे. फैजान मेमनला तिथे एनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न होता. मिडॉन घेतला होता आणि मिडॉनच्या क्षेत्ररक्षकानं तिथे एक चांगल्या पद्धतीचा कॅच तो कंप्लीट केलाय. मुदस्सर पटेल जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झाला. एक जुना जाणता खेळाडू आहे. प्रदीर्घ कारकीर्द आहे आणि दर्जेदार खेळ दाखवण्याकरता सातत्यानं ओळखला गेलाय. असा हा एक हरहुन्नरी कलाकार, एक दिग्गज टेनिस बॉल क्रिकेटचा कलाकार मुदस्सर पटेल स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करण्याकरता सज्ज होतोय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल बॅटच्या आउटसाइड एज बिटवीन द गॅप. बॉल सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय. थोडासा संत गेला आउटफील्ड मध्ये गेल्यानंतर. एक रन तिथे धावफलकावर जोडली गेली. धावसंख्या 7 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. नोमान 11 FDC कुडूस आणि अबीर 11 RP लायन्स वाडा या दोन टीम मध्ये हा संघर्ष सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. एक युवा प्रतिभा संपन्न खेळाडू जो स्ट्रायकर एंड कडे येतोय, ज्याची प्रतिभा वाडा तालुक्यातील प्रत्येक खेळाडूला ज्ञात आहे, असा शैलू यादव स्ट्रायकर एंड कडे आहे. यावेळेस मात्र ऑफ्टमवर राहिलेला बॉल तिथे मुदस्सरचा योग्य कॉल आहे. चांगला कॉल करतोय. एक सिंगल तिथे घेतली गेली आहे. कारण कुठून आणि कशी येते ते महत्वाचं नाही आहे, रन्स येणं ते महत्वाचं आहे. एक सिंगल घेतली. धावसंख्या 8. 9 रन पर ओव्हर तुम्हाला विजयाकरता रन्स धावफलकावर जोडायचे आहेत. 27 धावसंख्येचं लक्ष आहे आणि या 27 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 8 धावा या पहिल्या 4 बॉलमध्ये टीम नोमान 11 FDC कुडूस ज्यांच्या वतीनं धावफलकावर लावल्या गेल्यात. यावेळेस मात्र तिथे बॉल हवे ते 3 खेळाडू ते बॉलवर येत आहेत आणि तिघांमधनं चुकी झाली आहे. जीवनदान मिळालंय मुदस्सर पटेलला. 1 रन तिथे धावफलकावर पूर्ण झाली आहे. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 9 या आकड्यावर. 3 तिघाडा काम भिगाडा असं आपण नेहमी म्हणतो ना, अगदी त्यातलाच भाग होता मैदानाच्या आतनं. 3 खेळाडू चेंडूवर आले होते. मात्र कॉलिंग कोण करेल, कॉलिंगचा अभाव होता आणि त्या कॉलिंगच्या अभावापायी तिथे झेल ड्रॉप झालाय. ही विकेट मिळाली असती तर RP लायन्सला निश्चित मॅच मध्ये आणखी चांगली जागा निर्माण करता आली असती. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर धावसंख्या 9 आहे. शैलू यादव स्ट्रायकर एंड कडे. त्याच्या विरोधात अंकुश जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अंकुश आणि शैलू या दोघांमधला खेळ. चांगला बॉल आहे. फुलर लेंथ इज द बेस्ट वेपन आणि त्या वेपनचा वापर करताना फलंदाजाला शांत ठेवलंय. बॉलला विकेट किपरच्या हातामध्ये नेलंय. मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणारं पहिलं षटक ते प्रगतीपथावरनं पूर्ण झालंय आणि पहिल्या ओव्हरचा खेळ
तो समाप्ती एखेरीस जी टोटल धावफलकावर हवी होती ती टोटल लावल्यामुळे टीम नोमान 11 एफडीसी खुश असेल आणि दुसऱ्या बाजूनं मॅन्डेटरी मध्ये फक्त एक षटकार आल्यानंतरही 9 धावा दिल्यात म्हणून आरपी लायन्स अबीर 11 संघ सुद्धा खुश असेल. बॅलन्स स्थितीमध्ये मॅच ती सुरू आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि रन बनवायचे आहेत 18. ही मॅच रंगतदार व्हावी म्हणून थोडस तिथे एकमेकांमध्ये बातचीत ती सुरू आहे आणि त्यानंतर एका खांद्यावर विश्वास दर्शवलाय टीमनं. गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केलंय ते ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता प्रीतम जो गोलंदाजी करण्याकरता येतोय. प्रीतम तरे जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येतोय. त्याच्या समोर मुदतसर पटेल स्ट्रायकर एंड कडे उभा असेल. प्रीतम तरे आणि मुदतसर पटेल या दोघांमधला खेळ तो मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायचा आहे. या मॅच मध्ये मुदतसरच्या बॅटिंगकडे निश्चित नजरा असतील कारण फैजान बाद झालाय. त्यामुळे जर मुदतसर पटेल इथे एक चांगली इनिंग खेळून गेला तर निश्चित एफडीसी हा संघ या मॅचवर कुरघोडी करू शकतो. नोमान 11 या नावानं हा संघ आहे आणि जर या फलंदाजाला माघारी परतवण्यात आरपी लायन्सला लवकर यश आलं तर मग आरपी लायन्स ही या मॅचमध्ये आपला नावाचं शिक्कामोर्तब करू शकते. त्यामुळे येणारे 12 बॉल 18 धावसंख्येची गरज आहे प्रीतम तरे मुदतसर पटेलच्या विरोधात. यावेळेस मात्र पुन्हा एकदा तिथे स्वीप करायचा क्षेत्ररक्षक चुकी करतोय. बॉल वेगानं सीमारेषेच्या दिशेनं चाललाय आणि आता थांबणार नाही. निघून जाईल सरळ सीमारेषा पार. दर्जेदार फटका इथे मुदतसरचा आपल्याला पाहायला मिळतोय. रन्स मिळतील 4. कलात्मकतेनं फलंदाजी करणारा मुदतसर मैदानाच्या आतनं पाहायला मिळतोय. या पद्धतीने युक्तीचा वापर करून जर रन्स मिळवल्या तर खूप लवकर या मॅचवर कुरघोडी करता येऊ शकते आणि तेच काम सध्या मुदतसर मैदानाच्या आतमधनं करत असताना चौकार खेळतोय 4. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिलं तर 13 धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. सज्ज होतोय प्रीतम तरे. पुण्याच्या एकदा समोर स्ट्रायकर एंड कडे मुदतसर पटेल त्याच्या विरोधामध्ये. यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट खेळलाय. चांगली फलंदाजी करतोय. एक सिंगल तिथे धावफलकावर जोडली जाते. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 14 ऑन बोर्ड 14 धावा. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर 14 रन्स या धावफलकावर लागल्या गेल्यात. या मैदानावर होत्याचं नव्हतं होताना आपण खूप वेळा पाहिलंय. हाच आरपी लायन्सचा संघ ज्याने 6 बॉलमध्ये 6 रन्स डिफेंड केल्या. त्यानंतर सरसोळ संघ ज्यानं 6 बॉलमध्ये 6 रन्स या मैदानावर डिफेंड केल्यात. पुढचा बॉल यावेळेस मात्र शैलूनं तिथे अगदी चांगल्या पद्धतीनं सॉफ्ट हँडलचा वापर करताना एक सिंगल धावफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 15 धावा. प्रतिषटक 9ची सरासरी गरजेची आहे आणि या ओव्हरमध्ये 3 बॉलमध्ये 6 आल्यात. पुढचा बॉल प्रीतम समोर मुदतसर उभा आहे. यावेळेस मात्र आणखी एक दर्जेदार फटका मुदतसर पटेलचा. स्विच नाही स्वीट हिट मैदानाच्या आतनं त्यानं खेळलाय आणि आपल्या टीमला बळकट स्थितीमध्ये घेऊन गेलाय. चौकार 4. नाईन्टीन ऑन बोर्ड. 19 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. विजयाकरता इथनं आता 8 धावसंख्येची गरज आहे आणि बॉल ही 8 शिल्लक आहेत. बॉल टू रन इक्वेशन आहे इथनं टीम नोमान 11 एफडीसी करता. प्रीतम आणि मुदतसर या दोघांमधला संघर्ष पुण्याच्या एकदा तो पाहायला मिळतोय. खोल टप्प्याचा होता ज्याला एक सिंगलमध्ये कन्वर्ट केलंय. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 20-20. आता विजया करता इथनं येणारे बॉल शिल्लक आहेत 7. रन बनवायचे आहेत 7. दिनेश कुदे इथे येत आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. अगदी दर्जेदार खेळ त्यांच्या संघानं काल दाखवला आणि विजयावर शिक्कामोर्तब केली. क्वालिफाय होण्याचं लाखभर रुपयाच्या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होण्याचं स्वप्न दिनेश कोदे आणि स्वस्तिक 11 सारशी या टीमचं तिथे कंप्लीट झालं. पुढचा बॉल यावेळी शैली यादव शेवटच्या बॉलवर करतोय आक्रमण. बॉल चाललाय सीमा रेषा पार. चौकारामध्ये परावर्तित झालाय. इथे रन्स मिळतील 4. आता विजया करता येणारे शेवटचे बॉल शिल्लक आहेत 6 आणि रन बनवायचे 3.
गोलंदाजाच्या ट्रॅकवर शेवटचं आणि अंतिम षटक ते हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय अक्षय. यावेळेस मात्र पहिला बॉल अगदी योग्य तऱ्हेने खेळलाय तिथे मुदस्सर पटेलनं आणि पहिल्या बॉलवर एक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याची संधी. तिथे प्रयत्न तर खूप चांगले होते मात्र तिसऱ्या पंचाची मदत घेतली. इथे चेक केलं जाईल कॅमेरा कर्वे नेमकं काय घडलंय ते तपासलं जात आहे आणि गरजेचं आहे कारण अगदी महत्त्वाचा सामना आहे त्यामुळे तिथे तपासणं गरजेचं आहे. मुदस्सर अगदी जीवाच्या आकांतानं तिथे क्रीज पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाला मात्र नेमकं काय घडलंय ते तपासलं जात आहे. दोन रन कंप्लीट आहेत. नॉट आउट असा इशारा तिथे पंचांच्या माध्यमातून येतोय आणि मुदस्सर पटेल इथे 2 धावा त्यानं पळून पूर्ण केल्यात. आता विजयाकरता एका धावसंख्येची गरज आहे. स्कोर लेवल इथनं कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे त्यामुळे 1 रन ही 5 बॉलमध्ये बनवावी लागेल. मुदस्सर अगदी त्याला या मॅचची अहमियत ठाऊक आहे त्यामुळे जीवाचा आकांत करत असताना तिथे पोहोचला आपल्या क्रीजकडे आणि ती 1 रन त्यानं 2 रन त्यानं कंप्लीट केला. यावेळेस मात्र तिथे पंचांकडे इशारा अपील केली गेली होती आणि इशारा आलाय विकेटचा. येणारे बॉल शिल्लक आहे 4 रन बनवायची 1. एका धावसंख्येची गरज आहे. येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत. बघूया 4 बॉलमध्ये ही 1 धाव कशा पद्धतीने दाफलकावर जोडली जाईल. नवीन फलंदाज साजिद तो मैदानामध्ये आलाय. अक्षय आणि साजिद या दोघांमधला खेळ. 1 धाव इथे अक्षय डिफेंड करण्याचा प्रयत्न गोलंदाजीच्या माध्यमातून करतोय. 4 बॉलमध्ये 1 धाव त्याला वाचवायची आहे. जोएब पटेल सकाळच्या पहिल्या सत्रात इथे येत आहेत. जोएब आपलाही मनपूर्वक हार्दिक स्वागत. कुडूचे 2 संघ आहेत त्यामुळे जोएब इथे निश्चित आज एन्जॉय करणार आहेत आणि इथे जोएब पटेल उपस्थित होत आहेत. विकेटचं पतन. आणखी 1 गडी रनआउटच्या माध्यमातून बाद झालाय. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 3 रन बनवायची 1. तीन चेंडूचा खेळ बाकी आहे. विजयाकरता एका धावसंख्येची गरज आहे. हा क्रिकेटचा खेळ आहे. यामध्ये काहीही होऊ शकतं. 3 मध्ये 1 वाचू शकते. शैलू स्ट्रायकर इनकडे आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय अक्षय आणि यावेळी शैलूनं खेळ खल्लास केलाय. आपल्या स्टाईलनं बॉलला फेकून दिलाय सीमा रेषा पार. इथे आलाय षटकार. विजयी होतीये टीम
नोमान 11 FDC कुडूस, नुमान 11 FDC कुडूस या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. हार्ड लक टीम अबीर 11 RP लायन्स. एक नवा सामना तो आपल्या भेटीला येतोय आणि या नव्या सामन्यात दोन संघ इन ऍक्शन खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूनं टीम DKP स्पोर्ट्स पाहुणीपाडा गातेस आणि त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर